हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे मालपोहा, जो की होळी स्पेशल आहे. आणि आता होळी येते तर नवीन काहीतरी, नवीन तर नाही आहे, खूप जुनं आहे. खूप खूप दिवसांपासून, खूप वर्षापासून हे मालपोहा हे बनवतात. माझी आई पण बनवायची आणि माझ्या सासूबाईंकडे आले तर सासूबाई पण बनवतात. तर असं काही कंपल्सरी वगैरे आमच्याकडे नाही आहे महाराष्ट्रामध्ये. पण काही वेळेस जर का टाइम भेटला होळीला तर आम्ही नक्की बनवतो. आणि होळी म्हटलं तर टाइम नसतोच सकाळपासून त्याच्यामध्येच असतं माणूस होळीमध्ये. तर इथे चला आपण बनवूया, मालपोह्याची तयारी करूया. तर काही मी ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि केळी घेतली आहे. तर इथे मी तुम्हाला ना दोन पद्धती सांगणार आहे आणि खूप सोप्या पद्धती आहे आणि काहीही जास्त सामान न लागणाऱ्या अशा दोन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे मालपोह्याच्या. तर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. तर पहिली रेसिपी मी तुम्हाला ही केळीपासून मालपोहा कसा बनवायचा हे तुम्हाला मी पहिले दाखवणार आहे. तर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेत आणि त्याला बारीक चॉप करून घेतलं. आणि इथे मी साखर घेतली आहे 4 वाटी आणि याला पण चांगलं बारीक करून घेतलंय. आणि इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, सॉरी 1 कप, 2/3 कप गव्हाचं पीठ आहे ते. आणि ड्रायफ्रुट्स ॲड केलेत थोडेसे आणि 1 चिमूटभर मीठ ॲड केलं याच्यामध्ये. आणि 1.5 चम्मच मी इथे साखरची पावडर घेतली आहे. तर साखर ॲड करायला काही नाही, पण विरघळायला थोडासा टाईम लागतो आणि बॅटर पण आपलं व्यवस्थित दिसत नाही आणि व्यवस्थित राहत नाही ते. त्याच्यासाठी इथे पिठी साखरच घ्या आणि त्याचाच वापर करा. तर इथे तुम्ही पाण्यामध्ये पण याला चांगलं मिक्स करू शकता, बनवू शकता, किंवा दुधामध्ये पण. तर मी इथे दुधाचाच वापर केलाय. आणि याला ना थोडं थोडं दूध ॲड करून, इथे मी 1 कप दूध घेतलंय. तर याच्यामध्ये मी थोडं थोडं ॲड करून असं याला चांगलं स्मूथ बॅटर असं बनवणार आहे याचं. तर बघा किती छान मस्त स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे याचं, थोडं थोडं दूध ॲड करून. आणि मस्त स्मूथली असं याला एक साईडनेच चांगलं फिरवायचं आहे. तर इथे ना मी काय करणार आहे, याला चांगलं मिक्स करून घेणार आहे परत एकदा चम्मचनी. तर बघा किती स्मूथ असं बॅटर झालंय हे. तर माझ्या याच्यातलं म्हणजे 1 कप मधलं थोडंसं दूध उरलंय, तर त्याला याला साईडनं ठेवते. कारण की परत समजा आपण याला जेव्हा रेस्ट करायला ठेवू तर गाढं वगैरे झालं, म्हणजे घट्ट झालं, तर याच्यामध्ये ॲड करता येईल. तर इथे ना मी 2 केळी घेतली आहे. तर काय की आमच्याकडे आठवड्यालाच केळी आणून ठेवतात. तर थोडी मी अशी काळसर झाली आहे तीच केळी घेतली आहे. तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर मला संपवायची होती केळी, तर मी पहिले जी थोडीशी काळपट झाली होती ना, तर तीच घेतली, म्हणजे जास्त पिकली होती बघा ही. तर थोडीशी खराब झाली तर त्याला मी बाहेर काढून टाकलंय. आणि दुसऱ्या केळीला पण असंच चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलंय. तर तुम्ही हाताने पण मॅश करू शकता किंवा अशी खिसणी वगैरे असेल तर याने पण खिसून घेऊ शकता. कारण की जेव्हा कढईमध्ये टाकू तर तेव्हा कसं असं व्यवस्थित दिसेल. जसं हाताने तुम्ही मॅश करसाल ना, तर त्याचे जे गाठ आहे ते गाठ बनवू शकतात. तर याला चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचे केळीच्या बॅटरमध्ये. तर बघा किती स्मूथ आणि भारी वाटतंय ना. तर याला पण आपण काय करू माहिती का, तर याला थोडंसं 10-15 मिनिटासाठी साईडने ठेवू आणि दुसऱ्या बॅटरची तयारी करू. तर इथे मी खवा घेतलाय, तो 1 कप खवा आहे. तर त्याला चांगलं बारीक करून घेतलंय, कारण की तो फ्रीजमध्ये ठेवला होता तर तो कडक झाला होता. तर बघा त्याच खिसने मी ज्या खिसणीने केळी खिसली होती त्याच खिसणीने मी तो खवा पण खिसून घेतलाय. तर तो गरम करायला ठेवलाय, कारण की आपल्याला त्याला पातलं करायचंय. पातलं करण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलंय आणि त्याच्यामध्येच 1 चम्मच साखर, पिठी साखर जी आहे ती ॲड केली आहे आणि चांगलं त्याला
शिजू दिलंय आणि गॅस ऑफ केलाय आणि याला चांगलं थंड होऊ देण्यासाठी ठेवूया. तर थंड झालंय आणि 2/3 कप आहे हे जे खवा आहे तो 2/3 कप आहे. त्याच्यामध्येच आपण थोडंसं ड्रायफ्रुट्स ऍड करू आणि चांगलं मिक्स करून घेऊ परत. आणि इथेच मी काय करते आहे ना की 1 कप पीठ घेतलंय, पण तितकं मला लागणार नाही कारण की मी फक्त एवढं की ती पुरी बनण्यासाठी म्हणजे आवळून येण्यासाठी मी थोडंसं पीठ ऍड केलंय याच्यामध्ये. आणि पिठी साखर घेतली आहे परत 1.5 चम्मच आणि थोडं थोडं दूध ऍड करून याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि पतलंसं बॅटर बनवायचंय. जास्त घट्ट पण नाही बनवायचंय. आणि बघू शकता तुम्ही याच्यातलं थोडंसंच मी म्हणजे 1 चम्मच लागलं असं मला पीठ आणि हे पण मी गव्हाचंच पीठ यूज केलंय. तर तुम्ही याच्याऐवजी मैदा पण यूज करू शकता, जेणेकरून तुमचे जे मालपोहा आहे तो छान व्हाईट असा दिसेल. तर मी हे घरीच खाण्यासाठी मी बनवलाय. तर याला पण मी 15 मिनिटासाठी रेस्ट करणार आहे. तर तोपर्यंत मी काय करते ना, दुपारची वेळ झाली होती तर मला स्वयंपाक करायचा होता. तर मी मस्त सांबार आणि भात बनवलाय. तर जेवणासोबत पण मी मालपोहाचीच तयारी करणार होते. तर याला बनवून ठेवलं होतं. 10-15 मिनिटं झाले होते आणि बघा किती स्मूथ मस्त बॅटर वाटतंय ना, भारी. तर काय करायचंय ना, एका पतल्याशा पॅन मध्ये म्हणजे अशा पसरट पॅन मध्ये तुम्हाला ना तेल टाकायचंय आणि कमी गॅस ठेवायचा आहे. मीडियम टू हाय ठेवायचा आहे, म्हणजे जास्त कमी पण नका करू. आणि इथे मी थोडंसं टाकून बघतीये की व्यवस्थित बनतंय का पांगतंय हे बघण्यासाठी मी टाकलंय, पहिले चेक केलंय. तर बघा किती छान बनलं ते पण. असंच सगळ्या पुऱ्या आपल्या बनतील. तर पहिले जे बॅटर आहे तुम्ही बघू शकता, हे मी केळीचं बॅटर मी पहिले तुम्हाला बनवून दाखवणार आहे मालपोहा. आणि मग नंतर खव्याचे जे मी बनवून ठेवलंय तर त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवलंय. तर मी पहिले केळीचं तुम्हाला बनवून दाखवते. किती छान अशा मस्त मालपोहा बनतो बघा हा. तुम्ही नक्की ट्राय करा. होळी येते, होळीलाच बनतं हे. बाकी दिवशी तर आय गेस आमच्याकडे फक्त होळीलाच बनतं हे, नंतर काही बनवत नाही. तर बघा किती छान मस्त वाटतंय ना. तर याला ना कमी गॅसवरच ठेवायचंय, फुल गॅस नका करू. तर हळूवारपणे याला काय करायचंय ना, एक 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 काढायचंय त्याला. म्हणजे ते काय होतं ना की गॅस आपण कमी ठेवतो तर ते चिपकल्या जातं खाली. तर थोडा वेळ त्याला तसंच राहू द्यायचंय आणि मग नंतर हळूहळू त्याला करायचंय, हलवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून जास्त असं खाली काळं नको व्हायला, बाकी काही नाही. तर बघा वरती आलाय. हळुवारपणे याला करायचंय, जास्त जोराने नाही करायचं, नाहीतर मग तुटू पण शकतात किंवा पांगू पण शकतात त्या तेलामध्ये. तर बघा किती मस्त असे मस्त ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे. तुम्हाला जास्त लाल करायचं असेल तर तुम्ही लाल करू शकता, तसं काहीही नाहीये. पण एवढं आहे की ते चांगले नॉर्मल म्हणजे पकले पाहिजे, ते झालेत पाहिजे. बघा किती छान मस्त असे गोल गोल झालेत बघा. आणि त्याचं जे तेल आहे ते चांगलं दाबून त्याच्यातलं तेल काढून घ्यायचंय. असं काय म्हणजे चिपकत वगैरे नाही, त्या निघतात, थोडंसं थंड झाल्यावर निघून जातात. तर आपण दुसरं पण मी टाकून देते, जे आहे केळीचं जे सारण बनवलेलं होतं ते पण मी आता पूर्णपणे बनवून घेते. आणि याला पण असंच करायचंय, एकावर एक ठेवायच्या आणि त्याच्यातलं पूर्ण तेल काढून घ्यायचंय. बघा किती छान फुलल्यात, एकदम टमटमपणे चांगल्यात फुलल्यात त्या, छान दिसतात. कसं आहे, काही काम करतो आपण तर जे सक्सेसफुल होतं ना तर मस्त वाटतं. हे मी पहिले पण असं नाही की नवीन बनवतीये आणि तुम्हाला दाखवतीये, हे मी पहिले पण बनवलेलं आहे मालपोहा. तर चला आता जो खव्याची जी बॅटर मी बनवून ठेवलेलं होतं तर ते झालंय गाढ. तर याच्यामध्ये मी काय करते,
थोडंसं पाणी ॲड करून त्याला हलकंसं पतलं बनवते, जास्त पतलं नाही बनवायचंय. तर तुम्ही दूध टाकून पण याला पतलं करू शकता, पण मी पाणीच टाकलंय. तर हे बघा, एक एक चम्मच याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचंय आणि कमीच गॅस ठेवायचा आहे, जास्त फुल करू नका, नाहीतर जे खव्याची जे मालपोहा आहे तो जळायला तर टाइम घेतच नाही, लगेच हे होऊन जातं ते. तर त्याच्यासाठी मस्त हळूहळू एक 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 चम्मच टाकायचे आणि याला पण थोडंसं एक एक 2 मिनिटासाठी असं सोडायचंय, जेणेकरून जे आहे ना तर ते खाली चिपकण्याचं थोडंसं भीती वाटते, तर तसं होणार नाही. तर परत आय थिंक व्हिडिओ आलाय टाकण्याचा, तोच आहे मालपोहा. तर असंच मस्त पतलं पतलंसं एक एक स्मूथ बॅटर असं एक एक चम्मच असं टाकायचंय आणि ते पांगवण्यासाठी आहे ना हलकासा जो पॅन आहे तो हलवायचा आहे. एडिटिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे, आय थिंक परत व्हिडिओ आलाय टाकताना. तर बघा किती छान असे मस्त गोल गोल बनताय. मालपोहा खूप भारी लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा, होळी स्पेशल. बघा मी म्हटलं ना, जो खव्याचा जो आहे तो लगेच खाली लागण्याचं काही चान्सेस, म्हणजे थोडं पण इकडे तिकडे झालं की लगेच ते खाली लागून जातात. पण जो खव्याचा जो आहे ना तो खायला एवढा टेस्टी लागतो ना, आणि वरतून एवढं क्रिस्पी लागतो, तो खूप भारी लागतो. केळीचा पण खूप छान लागतो, पण तो सॉफ्ट लागतो खाण्यामध्ये. आणि हे खव्याचा जो आहे तर तो म्हणजे थोडासा क्रंचीनेस लागतो वरतून आणि आतून सॉफ्ट असतं. तर हे तुम्ही जे आहे मालपोहा तो पाकामध्ये पण सोडू शकता, पण मी याला रबडी सोबतच सर्व करणार आहे, कारण की ऑलरेडी हे मालपोहा गोड असतो आणि पाकामध्ये सोडायचं म्हटल्यावर तो डबल न गोड होऊन जातो. तर मला नको वाटलं, तर मी याला रबडीमध्ये सर्व करणार आहे सगळ्यांना खायला. तर अशा प्रकारे सगळे मस्त असे बनवून घ्यायचे आहे. मी तर सगळेच बनवून घेतलेत आणि थोडंच बनवलं होतं, कारण की मला व्हिडिओ टाकायचा होता म्हणून. नाहीतर मग होळीच्या दिवशी तर आमच्याकडे 1 kg पिठापासून, गव्हाच्या पिठापासून किंवा आमच्याकडे मोस्टली तर मैद्यापासूनच बनवतात. पण बघा असं जे पुरीला आहे ना ते रबडी लावून घ्यायची आहे. बघा किती छान मस्त असे बनलेत बघा. नक्की तुम्ही फेल नाही होणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हलकेसे ड्रायफ्रुट्स वरतून टाकायचे याच्या, छान लागतात आणि छान दिसायला पण छान वाटतात. आणि जे खव्याची जे पण आहे मालपोहा तो पण त्याच्यावरती असं मी त्याला क्रॉस मध्ये ठेवून त्याच्यावर रबडी टाकलीये. बघा किती छान वाटतंय ते. चला तर मग तुम्ही नक्की ट्राय करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि चांगलं जेवण करा. थँक्यू. बाय बाय.